हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि आता हा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणत असाल की यांची कसली गडबड आहे, कुठे जाण्याची गडबड सुरू आहे। तर आम्ही निघालेलो आहे बैरमला। तर बैरमची यात्रा ही विदर्भातली सर्वात मोठी आणि भरपूर दिवस चालणारी 1.5 ते 2 महिने चालणारी यात्रा आहे। तर आम्ही सर्वजण इथे निघालो आहे यात्रेला जाण्यासाठी। तर सर्वात आधी मी माझे सर्व कामं आटोपले आणि मुलांना सर्वांना नाश्ता दिला। त्यानंतर बघा हा माझा लुक। तर अशा प्रकारे मी मस्तपैकी रेडी झाली आहे साध्या आणि सिंपल पद्धतीने, कारण आम्हाला फिरायला जायचं आहे, प्रवासात कम्फर्टेबल वाटलं पाहिजे। आणि त्यानंतर इथे बघा गाडीत बसल्यानंतर आमची चालू आहे गप्पा गोष्टी आणि एन्जॉय। तर मुलं पण बघा सर्वजण बाल्कनीमध्ये बसलेले आहे, मागच्या साईडला त्यांच्यासोबत बसले आहे दिशाचे बाबा आणि आम्ही सर्व फॅमिली आणि माझ्या मम्मीची फ्रेंड आणि माझे दादा आणि माझ्या मम्मीची आत्ते बहीण ह्या सर्वजणी, तिचे मुलगा मुलगी, अशी सर्व फॅमिली आम्ही मस्तपैकी बैरमला चाललेलो आहे। आणि हे बघा जाताना रस्त्याचा व्हिडिओ किती सुंदर, किती छान असा मस्त निसर्ग दिसत आहे। आणि निघताना अजिबात ऊन नव्हती, मस्तपैकी आभाळ होतं। हे बघा किती छान दिसत आहे, मस्तपैकी खूप छान वातावरण होतं, मस्त सावली सावली होती। तर हे बघा चांदूरचं भक्तिधाम मंदिर, तिथला थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे मी। खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि खूप छान निसर्गाचं वातावरण होतं। आणि बाहेर फिरायला म्हटलं म्हणजे सर्वांनाच आवडते, मला तर खूप आवडते। मी नेहमी बाहेर जाण्यासाठी काही ना काही प्लॅनिंग करतच असते आणि आम्ही सर्व फॅमिली सोबत जात असतो। यावेळेस खूपच फिरणं होत आहे। ही बघा माझी दिशा अशा प्रकारे रेडी झाली। ही आहे वंदू मावशीची आमच्या मुलगी गौरी, आचल, ह्या तिघी एक साईडनं बसलेल्या आहेत मुली। आणि हे बघा किती सुंदर असं मी तुम्हाला शेअर करत आहे। हे रस्त्याचं वातावरण खूपच सुंदर वाटत होतं मला बघताना। मला तसंही आता फिरायला आवडते। आणि जाता जाता आम्ही पोहोचलेलो आहे। रस्त्याने जाताना आम्हाला गुणवंत महाराजची लाखनवाडी लागलं होतं। एक्स्ट्रा घ्यायच लागते गिम्बल गट्ट्या। यश कुठे गेला? एक गिम्बल घ्या केले गट्ट्या, गिम्बल घ्या की गिम्बल। तर आता इथे येऊन पोहोचलेलो आहे आम्ही लाखनवाडीला। गुणवंत महाराजांचं प्रसिद्ध असं ठिकाण आहे हे लाखनवाडी। खूप भाविक भक्त इथे दर्शनाला येत असतात। तर भयंकर अशी गर्दी राहते नेहमीच। तर आम्ही पण आज आलेलो होतो आणि आजही खूप गर्दी होती आणि भंडारा पण होता तिथे खूप मस्त। आणि सर्व लोक जे बैरमला जाणारे लोक होते ते सर्वात आधी इथे दर्शन करूनच तिकडे सामोर गेले, जे अमरावतीहून जाणारे होते ते। तर अमरावती परतवाड्याचे जे लोक असतात ते सर्व आधी बैरमला जाण्याआधी इथे गुणवंत महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर सामोर गेले। तर बघा भव्य असं मंदिर आहे, मंदिराचा कळसही खूप उंच आहे। आणि आम्ही सर्वांनी आरतीचे ताटं वगैरे घेतले आणि गर्दी असल्यामुळे खूप मोठी लाईन लागलेली होती। तर आम्ही लाईनमध्ये लागलो सर्वजण आणि खूप लगेच इथे आल्या आल्या एकदम अचानक ऊन तापायला लागली लाखनवाडीमध्ये। सकाळी निघालो तेव्हा अजिबात ऊन नव्हती आणि वातावरण असं थंड होतं, पण अचानक इथे आल्यानंतर खूपच ऊन तापायला लागली, एकदम उन्हाचे चटके लागत होते। बरेचसे इथे लोक भक्त आलेले होते दर्शनाला। खूप भयंकर अशी गर्दी होती आणि सुंदर असं मंदिर आहे। केदार हा कसे असं। तर इथे लवकरच आमचं दर्शन झालं। आम्ही सर्वांनी मस्तपैकी दर्शन घेतलं आणि गाडीमध्ये बसून निघालेलो आहे आता आम्ही बैरमला बघा छान असं वातावरण होतं। जाता आम्हाला रस्त्यानं स्वयंपाकही दिसत होते लोकांची, म्हणजे बैरमचा जसा रस्ताची बॉर्डर सुरू झाली ना तसंच लोकांची गर्दी पण खूप वाढलेली होती। हे बघा इथे असे शेतामध्ये कुठे जिथे जागा असेल तिथे लोकांनी स्वयंपाक सुरू केलेले होते।
कोणी छानपैकी गौरेतले रोडगे बनवत होते, तर कोणी हंडी चिकन हंडी वगैरे बनवत होते. कारण चिकन इथलं मटण हंडी वगैरे खूप प्रसिद्ध आहे. बैरमचं वैशिष्ट्यच आहे हंडी चिकन आणि मातीचे भांडे वगैरे जे दुकानात आता तुम्हाला मी समोर दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये. आम्ही पण भरपूर असे भांडे खरेदी केलेले आहेत. तर हे बघा इथे छान दुकानं लागलेले आहे भांड्यांचे. मस्त जागोजागी दुकानं होते, भरपूर असे दुकानं होते भांड्यांचे. तर मी थोडा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि इथे जागोजागी हॉटेल्स पण आहेत जिथे आपण चिकन किंवा मटण बनवून घेऊ शकतो. आणि जे समजा शौकीन असतील खाणारे ते खातात. तर आम्ही तर घरूनच डबे वगैरे नेलेले होते. तर सर्वात आधी चला मग आपण दर्शन करून घेऊया. इथे यात्रेत रस्त्याने जाता जाता भरपूर अशी यात्रेतही गर्दी होती आणि बरंचसं लांब जावं लागलं. मुलांची पण मजा येत होती. आणि आपण इतर वेळी येतो तेव्हा गाडी डायरेक्ट गडावरच जाते, पण ह्यावेळेस यात्रेच्या टाईममध्ये गर्दी खूप असते म्हणून गाडी जाऊ देत नाही. तर आम्ही थोडासा गड चढून आलेलो आहे आणि मस्तपैकी थकवा पण आलेला आहे इथे सर्वांना. तर हे आप्पाजी आहे तिथे, आप्पाजीने जबरदस्तीने मुलांना टिक्के लावले. मुलं नाही म्हणत होते तरी त्या आप्पाजीने जबरदस्ती टिक्के लावून दिले सर्वांना. मस्तपैकी दिशानी, आचलने, केदार, यश, गौरी सर्वांनीच, मग आम्ही पण सर्वांनी टिक्के लावून घेतलेले आहे. आणि दर्शन घेतल्यानंतर निघालेलो आहे यात्रेत फिरण्यासाठी. तर हे बघा इथे जागोजागी छान लोकांनी स्वयंपाक आणलेले होते. मस्तपैकी गौऱ्यातले छान रोडगे, भाजी, आलू वांग्याची भाजी, वरण भात असा मस्तपैकी स्वयंपाक सुरू होता. तर आम्हाला गडावर चढताना खूप तहान लागली होती. तर येता येता आम्ही छानपैकी इथे पायनॅपलचे कट वगैरे थोडेसे खाल्ले. आणि त्यानंतर इथे आम्ही एका शेतामध्ये आलो, संत्र्याच्या बगीच्यामध्ये. मस्तपैकी आम्ही इथे डबे पार्टी केली. सर्वांनी छानपैकी जेवण केलं. घरूनच आम्ही डबे आणलेले होते. तर आज जेवणामध्ये भरपूर असे ॲटम होते आणि मस्तपैकी सर्वांसोबत जेवण केलं. आणि जेवणानंतर थोडा वेळ आम्ही इथे आराम केलेला आहे. चला तर आता आम्ही आराम केल्यानंतर मग भेटू आपण सर्वजण यात्रेमध्ये फिरूया. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला संपूर्ण बैरमची यात्रा पाहण्यासाठी माझा उद्याचा पण व्हिडिओ नक्की बघा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.